नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन येत आहे अपूर्णांक संख्यांमधील नवीन संकल्पना। त्यामध्ये तुम्हाला आज शिकवणार आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात कसं करायचं ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील जवळपास 2 ते 3 लेक्चर्समध्ये मी अपूर्णांक संख्यांच्या संदर्भात बरंच काही नवीन गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत। तर आज मी एक्सप्लेन करणार आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करणे। याच्यामध्ये आवर्ती दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करणे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल्स घेणार आहोत। इथे 0.3 या 3च्या डोक्यावरती कधी कधी असं हे वजाचं चिन्ह तुम्हाला दिसेल। याचा अर्थ हा आहे की या 0.3 नंतर हे 3 ही संख्या काय रिपीट झालेली आहे वारंवार। तर त्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, तेव्हा त्याला आवर्ती असं त्याला म्हटलं जाते। याला काय म्हणणार आवर्ती। आवर्ती म्हणजे काय, तर आवर्ती म्हणजे या पॉइंट नंतर संख्या रिपीट होणे, वारंवार येणे, त्याला काय म्हणतो आपण आवर्ती। आता त्याच्यामुळे हा काय झाला, आवर्ती दशांश अपूर्णांक झाला। त्याला व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला काय करायचं आहे, रूपांतरित करायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की आता काय करणार, इथे आता आपण हा 3 पॉइंट नंतर एकच 3 आपल्याला दिसतोय आणि त्याच्या डोक्यावर वजाचं चिन्ह दिसतं। त्या वजाच्या चिन्हाला आपण बाण सुद्धा असं म्हणू शकतो। मग आता काय करणार, हा जो 3चा आकडा आहे हा जसाचा तसा इथे लिहून घ्यायचा। लिहून घेतला आणि आता काय करायचं, याच्या खाली या 3च्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे आणि एकच 3चा आहे, त्याच्यामुळे याच्या खाली एक 9चं लिहून घ्यायचं। आता हा जो 9चा आपण का लिहिला, याला आपण काय म्हणू शकतो, तर हा जो 9चा लिहिला ना आपण, तर हा ऍडजस्टमेंट फॅक्टर आहे। याला काय म्हणणार आपण, ऍडजस्टमेंट फॅक्टर। ऍडजस्टमेंट फॅक्टर। आता याचा अर्थ काय आहे, कारण आपल्याला ही जी हा जो 3 आहे, या 3ला अशी एखादी संख्या शोधायची असते की त्या संख्येनं जर भागितलं तर उत्तर हे एवढं आलं पाहिजे। काय सांगतोय मी, हे जे 3 आहेत, या 3ला एखाद्या संख्येनं जर भागितलं तर उत्तर किती आलं पाहिजे, हे एवढं आलं पाहिजे। मग त्याकरता आपण भागण्याकरता जी संख्या घेतोय एखादी, तर तिला काय म्हटलं जाते, ऍडजस्टमेंट फॅक्टर। आणि ती कुठली असणार आहे, 9 असणार आहे। आता तुम्हाला सांगतो, आता हा 3 आहे, आता 3ला जर 9ने जर भागितलं, इथे आपण काय करणार आहे, इथे आपण भाग तोडूया। आपण 3 1 3, 3 3 9 म्हणजे 1/3 करू आपण। मग हा जो किती आला, 1/3 आलं। या 1ला जर 3ने जर भागतो म्हटलं तर काय करणार आपण, मग आता 3चा भाग जाईन का 1ला, नाही, इथे घेणार आहे 0, इथे पॉइंट देणार आहे आणि इथे 1 0 परत येईल, बरोबर आहे। मग परत 3चा भाग जाईल, इथे 3 3 9, इथे येणार आहे 1,
परत एक शून्य आपण याच्यावर घेणार आहे, 3 त्रिक 9, त्यानंतर परत एक खाली उरेल, अधिक एक शून्य घेणार आहे आपण, परत 3चा भाग जाईल, 3 त्रिक 9. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे नॉनस्टॉप येत जाणार आहेत, हे 3 3 3 3 कंटिन्यू येत जातील, हे कॅल्क्युलेशन्स बिलकुल थांबणार नाहीये. मग त्यामुळे हे 3 3 वारंवार येणार आहेत आणि त्यामुळे वारंवार येत असल्यामुळे मग आता हे असे पुढे येत जातील. तर त्यामुळे आपण हे आता परत परत या पॉईंटच्या नंतर हे 3 3 परत परत न लिहिता त्याला शॉर्ट स्वरूपात असं लिहिलं जाते 0.3 आणि ते 3च्या डोक्यावर वजाचं चिन्ह. तर याला म्हटलं जाते आवर्ती दशांश अपूर्णांक. आता हे जे पॉइंट नंतर 3 3 3 3 आले, याला शॉर्ट मध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 0.3 आणि या 3च्या डोक्यावरती वजाचं चिन्ह म्हणजे त्याला म्हटलं जाते 12. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता इथे संख्या 1 होती, आता एक दुसरी संख्या घेतोय इथं 0.37 0.37. आता याच्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे. तर आता ही दशांश आवर्ती अपूर्णांक आहे हा. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. मग काय करणार आपण परत काय करणार आहे, हे 37 इथे आपण लिहून घेऊ. 37 काय करणार आपण लिहून घेणार आहे. आता इथे एका संख्येच्या डोक्यावर वजाचं चिन्ह होतं म्हणून इथे 1 नावाचा अंक लिहिला होता. आता इथे 2 संख्या आहेत, 3 आहे आणि 7 आहे. या 2 संख्येच्या डोक्यावरती वजाचं चिन्ह आहे. तर त्याच्यामुळे इथे आपण ह्या 2 संख्यांच्या डोक्यावर वजाचं चिन्ह असल्यामुळे आता इथे 2 9 आपण लिहिणार आहे. म्हणजे किती लिहिणार आपण 99. आणि विद्यार्थी मित्रांनो याचं सुद्धा आपण काय करू शकतो, अशाच पद्धतीनं याचा भागाकार जर केला तर आन्सर जे आहे एवढं येणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता शांततेनं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता कधी कधी काय होणार आहे, कधी कधी तुम्हाला सांगतो आहे, तर आता कधी कधी संख्या अशी पण तुम्हाला मिळू शकते 0.2 आणि 6. एक मिनिट मी हे मोडून घेतो आहे. आता एखाद्या वेळेला तुम्हाला अशी संख्या येणार आहे 0.2 6 आणि या 0.26 आहेत. पण शेवटचे जे 6 आहेत त्या 6च्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे, 2च्या डोक्यावरती वजाचं चिन्ह नाही आहे. आणि मग आता याला सॉल्व्ह करायचं आहे. याला कसं सॉल्व्ह करणार आपण, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता आपण काय करणार आहे, तर हे जे 26 संख्या आहे पॉइंटच्या नंतरची, हे जसे तसे आपण लिहून घेऊ. आणि हे जे 2 आहेत याच्या डोक्यावरती वजाचं चिन्ह नाही, त्यामुळे हे 26 मधून 2 वजा करून टाकायचे. केले वजा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता ही जे 6 आहे, 6च्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे, एका संख्येच्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे इथे एकच 9 लिहायचा. हा याच्या डोक्यावर वजाचं चिन्ह आहे म्हणून त्याच्या बदल्यात आपण इथे एक 9 लिहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आता हे जे 2 आहेत पॉइंट नंतरचे, त्याच्या डोक्यावर बिलकुल वजाचं चिन्ह नाही आहे का, नाही. वजाचं चिन्ह त्याच्या डोक्यावरती नसल्यामुळे आपण या 2 अंकाच्या बदल्यात आपण इथे एक 0 घेणार आहोत, कारण त्याच्या डोक्यावर वजाचं चिन्ह नाही आहे म्हणून. तर अशा पद्धतीनं मग काय करायचं, याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता 26 मधून 2 गेले किती राहतात, 26 मधून 2 गेले राहतात 24, भागीला किती आहेत हे 90. याचे भाग तोडू शकता. त्यानंतर 2 चा भाग तोडला तर वर किती येतील 12, खाली किती येतील 45. 2 न भाग तोडला तर 2 ने भाग तोडला तर इथे येतील 12, इथे येतील 45, म्हणजे 12/45. आता इथे तुम्ही काय करू शकता, अधिक 3 न भाग तोडू शकता. 3 चोक 12, 3 गुणिले 15 केले तर 45 येतील, म्हणजे 4 काय होतील
15, तर याचा आन्सर किती येणार आहे 4/15. तर विद्यार्थी मित्रांनो, आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारिक अपूर्णांकात करणे ते आपण अशा पद्धतीनं इथे आपण शिकत आहोत. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, इथे जर एक 6च्या डोक्यावरती एक वजाचं चिन्ह आहे, म्हणून इथे आपण फक्त त्याच्या बदल्यात 9 घेतला. आणि इथे 2च्या डोक्यावरती वजाचं चिन्ह नव्हतं, म्हणून त्याच्या बदल्यात आपण काय घेतलं, इथे 0 घेतलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्याच्या आधी काय केलं होतं आपण, हे 26 पॉईंट नंतर ते 26 जसे तसे इथे लिहिले. आणि त्यातून या 2च्या डोक्यावरती वजाचं चिन्ह नसल्यामुळे हे 2 या 26 मधून आपण काय केले होते, वजा केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं या गणितांना सोडवायचं असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला शिकवणार आहे ज्या अपूर्णांक संख्या आहेत, अपूर्णांक संख्या या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने आपण कशा लिहाव्यात. हा एक पॉइंट मी तुम्हाला शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर ज्या संख्या आहेत तर संख्या आपण चढत्या क्रमाने लिहिणार आहे. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने लिहा. आता इथे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक आहेत 4/5, त्यानंतर 7/8, त्यानंतर 1/2, त्यानंतर 3/8 असे 4 अपूर्णांक आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता या 4 अपूर्णांकांना आपल्याला काय करायचं आहे, चढत्या क्रमात लिहायचं आहे. आता कसं लिहिणार, तर तुम्हाला सांगतो, हे जे खालचे छेद आहेत, इथे 5 आहे, इथे 8 आहे, इथे 2 आहे, इथे 8 आहे. तर आपण काय करायचं की याचा लसावी काढून घ्यायचा. मग तर याच्यामध्ये आपण अशी एक संख्या घेऊ की या चारही संख्येनं त्या संख्येला भाग गेला पाहिजे. तर आता याच्यामध्ये कोणती संख्या येईल, याच्यामध्ये 40 संख्या आपण घेऊ शकतो. 40ला 5ने पण भाग जातो, 5×8 = 40, 8ने पण भाग जातो, 5×8 = 40, 2ने पण जातो. तर या सगळ्या संख्येने भाग जाणार आहे चारही संख्येने. त्यामुळे आपण इथे लिहिणार आहे आपण 5, 8, 2 आणि 8 यांचा लसावी 40 राहील. कारण 40 का घेतले विद्यार्थी मित्रांनो, मगाने तो जो लसावी होता 640 तो आपण का कॅन्सल केला, कारण ते कॅल्क्युलेशन्स खूप वाढणार आहेत, मग कॅल्क्युलेशन्स एक क्लिष्ट होणार आहेत, म्हणून आपण तो घेतला नाहीये. आपण आता हे 40 का घेत आहे, कारण कॅल्क्युलेशन्स आपल्या सोपी होऊन जातात, जास्त डोकदुखी राहत नाही, म्हणून आपण लसावी हा छोटा घेतला आहे. पण लसावी कोणती संख्या घेतली की ह्या खालच्या 5, 8, 2 आणि 8 या संख्येने अशा एखाद्या संख्येला भाग गेला पाहिजे, ती संख्या आपण लसावी म्हणून घेऊ शकतो. मग याच्यामध्ये 40 ही संख्या आहे की 40ला 5ने पण भाग जातो, 8ने पण जातो, 2ने पण जातो आणि 8ने पण जातो, म्हणून आपण 40 ही संख्या लसावी म्हणून आपण घेतली. अशी संख्या सुद्धा तुम्ही लसावी म्हणून घेऊ शकता. मग ते अवयव पाडत बसायचं तुम्हाला काम पडणार नाही. आपण ते अवयव पाडले तर खूप मोठी संख्या येऊन गेली होती, तर आपल्याला ती संख्या नको आहे. आपण शॉर्ट मध्ये आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असते, त्यामुळे आपण लसावी घेणार आहे इथे 40. तर मग आता विद्यार्थी मित्रांनो, आता इथे पहा, आता काय करायचं आहे, याचे छेद हे चारही अपूर्णांक जे आहेत, या चारही अपूर्णांकाचे छेद आपल्याला सारखे करायचे आहेत. म्हणजे त्या छेदाच्या ठिकाणी कोणती संख्या आली पाहिजे, 40 ही संख्या आली पाहिजे. मग आता इथे हे 4/5 आहे, तर इथे आता या 5ला हा जो छेद आहे, 5ला कितीने गुणले तर 40 येतील, तर 8ने, 5×8 = 40 होणार आहेत. मग खालच्या संख्येला गुणलं 8ने तर वरच्या संख्येला 8नेच गुणायचं झालं. त्यानंतर हा 7/8 घ्यायचा. आता इथे सुद्धा छेदाच्या ठिकाणी 40च आले पाहिजेत, म्हणून मग 8ला कितीने गुणणार आहे, मग 5ने, 5×8 काय होतात 40. मग खाली जर 5ने गुणलं तर वर सुद्धा 5नेच गुणायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
मग आपण इथे हा 1/2 घेऊ. आता या 2ला कितीने गुणलं म्हणजे खाली 40 येतील, छेदाच्या ठिकाणी 20 ने. तर 20 दुनी किती होतात 40. मग वर सुद्धा 20 नेच गुणायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे 3/8 आहेत. या 8ला कितीने गुणलं तर खाली 40 येते 5 ने. मग वर सुद्धा काय करायचं 5 नेच गुणायचं. आता आपण छेद सारखे करत आहे. आता 4/8 किती होतात 32. मग इथे 8/5 किती होतात 40. त्यानंतर हे 7/5 35. 8/5 40 खाली 40 येतात. त्यानंतर 20 गुणिले 1 गुणिले 20 म्हणजे 20 आणि 20 दुनी किती होतात 40. त्यानंतर 3/5 15 आणि 5/8 40. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या सर्वांचे छेद काय झाले सारखे झालेले आहेत. आता याला काय करायचं आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं आहे. चढत्या क्रमाने लिहिणार याचा अर्थ काय की सगळ्यात अगोदर लहान संख्या येईल, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, अशा पद्धतीने आपण ती लिहित जाणार आहे. मग क्रम हा असा राहणार आहे, सुरुवातीला लहान संख्या, नंतर त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. आता याच्यामध्ये लहान संख्या कोणती येणार आहे, लहान संख्या पहा. आता खालचे छेद तर आपण सारखे करून ठेवलेत, त्याच्यामुळे मग आता लहान संख्या बघत असताना आपण काय करणार आहे, त्याचा अंश महत्वाचा असतो. इथे अंश कोणाचा लहान आहे, इथे आहे हा 15 वाला, म्हणून ही 15 ही संख्या हा अपूर्णांक अगोदर लिहून घेतला आपण. ही झाली लहान संख्या. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे, ही आहे, कारण इथे 20 आहे, 15 पेक्षा 20 मोठे आहे, म्हणून याचा अंश आहे 20, म्हणून हे इथे लिहून घेतली आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे, हे 32 वाली आहे, म्हणून हे 32/40 इथे लिहून घेणार आहे आपण. आणि त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, हे 35/40 आहे. 32 पेक्षा मोठे कोणते 35, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे जे अपूर्णांक आहेत अशा पद्धतीने आपण चढत्या क्रमाने आपण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. आता याचे भाग तोडून घ्यायचे तुम्ही. तर इथे 5×3=15 आणि 5×8 40, हा झाला 3/8, बरोबर आहे. त्यानंतर 20×1 = 20, 20 × 40, हे झाले 1/2. त्यानंतर इथे 8 ने भाग तोडायचे, 8×32, 8×5 40, हे झाले 4/5. आणि इथे 5 ने भाग तोडायचे, 5×7 35, 5×8 40, हे झाले 7/8. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, इथे हे जे अपूर्णांक आहेत, तर अपूर्णांक तुम्ही काय करू शकता, हे अपूर्णांक तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही चढत्या क्रमाने लिहू शकता. मग सुरुवातीला लहान अपूर्णांक कोणता, याच्यातला लहान अपूर्णांक आहे हा, कोणता आहे, हा वाला, हा सर्वात लहान आहे 3/8. त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे 1/2, 3/8 पेक्षा. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे, हा 4/5 वाला आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे, 7/8 वाला आहे. हे आपण इथे खाली हे दर्शवलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला अपूर्णांक हे चढत्या क्रमाने लिहावे लागत असतात. पण चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करत असतो की त्याचे छेद आपल्याला अपूर्णांकांचे छेद सारखे करून घ्यावायचे असतात. आणि छेद सारखे करण्यासाठी खालच्या संख्या जर छेदाच्या संख्या सारख्या नसल्या तर त्याचा आपल्याला एक लसावी घ्यावा लागतो आणि त्याचे छेद सारखे करून घ्यावे लागतात. आणि त्यानंतर मग आपण त्याचा लहान मोठेपणा त्याच्यामध्ये आपण कम्पेअर करू शकतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, जे अपूर्णांक आहेत हे तुम्हाला चढत्या क्रमाने लिहिता येणार आहेत. त्यानंतर